एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो खूप गरीब होता. एके दिवशी ब्राह्मण गावच्या बाजारातून भिक्षा मागत हिंडत होता. पण त्या दिवशी एक वेळ पुरेल इतके तरी अन्न मिळेल की नाही याचीच त्याला काळजी वाटत होती. त्यामुळे तो कळवळून म्हणाला, परमेश्वरा, तू जर मला आज 100 रुपये दिले तर त्यातले 10 मी पुन्हा गरिबाला दान देईन. मी फक्त 90 रुपयेच स्वतःकडे ठेवेन. आणि खरंच परमेश्वरानं ही प्रार्थना ऐकली. त्याने 100 रुपयाची पिशवी ब्राह्मणाला दिली. म्हणजेच ती त्याला सापडली. ब्राह्मण आनंदला. मग तिच्यातले 10 रुपये त्याने दुसऱ्या हातात काढून घेतले आणि एका आंधळ्या भिकाऱ्याला दिले. 10 रुपये मिळालेले पाहून भिकाऱ्याला आश्चर्य वाटलं. मला तू एवढे पैसे का बरं दिलेस? देव तुझं भलं करो, असं तो भिकारी म्हणाला. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, परमेश्वरानं 100 रुपये मला दिले, तेव्हा त्यातले 10 रुपये मी गरिबाला दान देईन असं मी कबूल केलं होतं, म्हणून मी तुला 10 रुपये दिले. अरे वा, जरा बघू दे तरी बाकीचे पैसे, एवढे कुठे ठेवतात भेटतात कुणाला? ब्राह्मणाला त्याचा संशय आला नाही. त्याने ती पिशवी त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली. त्याबरोबर तो भिकारी उलटला आणि म्हणाला, हे सारे रुपये माझेच आहेत. ब्राह्मणानं हिसकाहिसकी करून पिशवी काढून घेतली. त्याबरोबर, धावा धावा, आंधळ्याने पैसे घेऊन चोर पळतो आहे, पकडा त्याला, पकडा, असे आंधळा ओरडत सुटला. लोकांनी ब्राह्मणाला पकडले. ब्राह्मणाने प्रामाणिकपणाने सांगितले, पण कुणी ऐकायला तयार नव्हते. उलट आंधळा म्हणाला, अहो बघा, ही माझी पिशवी, हिच्यात 90 रुपये आहेत. लोकांनी मोजले तर 90 रुपये निघाले. लोकांना आंधळ्याचे म्हणणे खरे वाटले. त्याच्या हवाली त्यांनी ती पिशवी केली. ब्राह्मणाचे कुणीच ऐकले नाही. शेवटी ब्राह्मण त्रासून भुकेलेला असाच घरी परतला. त्यानं बायकोला झालेली हकीकत सांगितली. तेव्हा ती म्हणाली, किती वेळा तुम्हाला सांगितलं की काही आंधळे महाठग असतात, तुम्हाला त्याचा संशय सुद्धा आला नाही. आता जा आणि पहा तरी ते पैसे तो कुठे ठेवतोय ते. खरंच ग, छान सुचवलं, असं म्हणून ब्राह्मण घराबाहेर पडला. लवकरच त्याला तो आंधळा भिकारी दिसला. तो एका मंदिराकडे चालला होता. तो आत गेला आणि जमिनीवरती खाली बसला. तिथे कुणी सुद्धा नाही असं जाणून घेण्यासाठी त्यानं आपली काठी सभोवार 3-4 वेळा फिरवली. आणि मग तिथे खरंच कुणी नसल्याची खात्री पटल्यावरती तो म्हणाला, चला, आता कुणाचं भय नाही. मग तो मंदिराच्या मागच्या एका टोकाला गेला आणि त्याने एका कोपऱ्यात खड्डा खणला. त्या खड्ड्यात त्यानं एक मडके पुरून ठेवले होते. त्याने ते बाहेर काढले आणि त्यात ते 100 रुपये टाकले. ते लगेच परत पुरून टाकले. त्यानंतर तो देवाला म्हणाला, देवा, तुझी कृपा, आज सकाळीच मला 100 रुपये मिळाले. आधीचे 1,500 रुपये होते, आता 1600 झाले. हे शब्द ऐकून ब्राह्मणाला फार आनंद झाला. आंधळा भिकारी तिथून बाहेर पडल्यावरती ब्राह्मण त्या ठिकाणी गेला. त्यानं ते मडके उकरले, सारे रुपये गोळा केले. मडके परत होते तसेच पुरून ठेवले. तो आपल्या घरी परतला. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, छान, पण आता तो भिकारी काय करतो याच्यावर नजर ठेवून बघा. फार जपून राहा, सावध राहा. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण सारखा त्या भिकाऱ्याच्या मागावरच होता. नेहमीप्रमाणे आपल्याला मिळालेले पैसे मंदिरामागील खड्ड्यातल्या मडक्यात ठेवण्यासाठी आंधळा भिकारी गेला. आपल्या मडक्यातले सारे धन नाहीसे झालेले पाहून आंधळ्याला खूप दुःख झाले. तो छाती बदळून रडू लागला. त्या मंदिराजवळ अजून एक आंधळा होता. त्यानं भिकाऱ्याचा आक्रोश ऐकला. तेव्हा तो तिथे आला आणि म्हणाला, काय रडतोस? आरडाओरडा करून तू साऱ्यांना उगीच सतावतो आहेस. तेव्हा तो भिकारी म्हणाला, माझं सर्वस्व लुटलं गेलं म्हणून मी रडतो आहे. इथे मी सारं धन पुरून ठेवलं होतं, ते चोराने पळवून नेलं.
एक पैसा सुद्धा ठेवला नाही. आत्ता मी काय करू? तेव्हा तो दुसरा भिकारी म्हणाला, तू अगदीच मूर्ख आहेस. आता रडणं बंद कर. थोडा शहाणपणा शिक. मी बघ सारे पैसे या पोकळ काठीत ठेवतो. मी ही काठी सतत माझ्याजवळ बाळगतो. अशा वर्दळीच्या ठिकाणी कोणी 1600 रुपये ठेवतं का? आता तू माझ्यासारखी पोकळ काठी करून घे. मग तुला कसली भीती नाही. ब्राह्मणानं हे सारं लक्षपूर्वक ऐकलं. त्याने आता त्या दुसऱ्या आंधळ्या माणसावरती पाळत ठेवली. त्याची काठी हस्तगत करायची असं त्यानं ठरवलं. त्याने त्याच्या काठीसारखीच पोकळ काठी करून घेतली. त्या भिकाऱ्याच्या काठीची आणि या काठीची अदलाबदल कशी करता येईल याची वाटच तो बघत होता. संधी मिळाली तेव्हा त्यानं त्या भिकाऱ्याची काठी लांबवली. त्याने आपली काठी त्या जागी ठेवली. तो भिकारी प्रार्थना करताना काठी बाजूला ठेवत असे. ही संधी ब्राह्मणाला साधली. ब्राह्मणानं काठी आणली आणि तिच्यातले सगळे रुपये खाली ओतले. ते पाहून ब्राह्मणाची बायको आनंदित झाली. ती म्हणाली, छान छान, आता परत जा. आता तो दुसरा भिकारी काय करतो ते बघा. कदाचित तुम्हाला अजून मोठी दौलत मिळेल. ब्राह्मण बाहेर पडला. तो आंधळा तिसरा एका आंधळ्याजवळ बसलेला होता. आपले धन गेले म्हणून तो ढसाढसा रडत होता. रडला तर खबरदार, तुझाच मूर्खपणा तुला नडला. काठीत कोणी पैसे ठेवतं का? मी बघ कपड्यात माझे पैसे शिवून ठेवतो. ते कुणाला काढून घेता येतील तरी कसे? तूही तसंच कर. ब्राह्मणाने हे ऐकलं आणि त्यांनी एक मोहोळ मिळवलं. ते मडक्यात घातलं, वर मध ओतलं आणि ते मडके त्याने त्या तिसऱ्या भिकाऱ्याला नेऊन दिलं. तो तिथून निघून गेला. पण जरा लांब जाऊन तो परत फिरला. तिसरा भिकारी काय करतो हे बघत राहिला. ब्राह्मणाने पाहिले की त्या भिकाऱ्यानं मडक्यातला मध लहान भांड्यामध्ये ओतायला सुरुवात केली. 2-3 भांडी तर आधीच भरली. अधिक मध मिळावा म्हणून त्यानं एक काठी त्या मोहोळात खुपसली. त्याबरोबर मोहोळातल्या सगळ्या माश्या उधळल्या गेल्या. त्यांनी त्याला डसायला आरंभ केला. ओरडत तो तिसरा भिकारी पळू लागला. पण मधमाशा त्याचा पिच्छा सोडत नव्हत्या. त्यांनी त्याला ठिकठिकाणी चावून बेजार केले. त्याच्या अंगरख्यात त्या शिरल्या. तेव्हा त्यानं तो अंगरखाच काढून फेकला आणि उघडा नाचू लागला. तेव्हा ब्राह्मणानं त्याचा अंगरखा पळवला. त्यातला पैसा पाहून ब्राह्मणाची बायको आनंदित झाली. आता आपण खरंच श्रीमंत झालो, ती म्हणाली. आता मात्र तिघे चोरीची तक्रार घेऊन राजाकडे गेली. तेव्हा राजानं दवंडी पिटवली. ज्या कुणीही हे कृत्य केले असेल त्याने स्वतः येऊन कबुली दिली तर आम्ही त्याला माफी देऊ आणि वर खूप मोठा इनाम पण देऊ. त्यावर ब्राह्मण तिथे गेला. त्याने सर्व हकीकत राजाला सांगितली. राजाला पण त्याच्या बुद्धिमत्तेचे नवल वाटले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की त्या दिवशी माझ्याकडे काहीही अन्न खाण्यास नव्हते. तेव्हा परमेश्वराने मला पैसे दिल्यावरती ह्यांनी ते माझ्याकडनं हिसकावून घेतले. एखाद्याकडनं कोणती गोष्ट अशी हिसकावून घेऊ नये हेच फक्त मला ह्यांना पटवून द्यायचे होते. म्हणून मी हे सर्व काही केलं. एखाद्या गरजूसोबत असे केल्यावरती त्याला किती त्रास होतो हे मला ह्यांना पटवून द्यायचे होते. त्या भामट्या आंधळ्यांच्याही हे लक्षात आलं. त्यांनी त्या ब्राह्मणाची माफी मागितली. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.